हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आता आम्ही उठलो आहे, फ्रेश झालो आहे आणि आज शिवजयंती आहे. तर आम्ही तिकडे जाणार आहे शिवजयंती साजरी करायला. तर त्याच्या आधी नाश्ता बनवूया. नाश्त्यासाठी आज बनवणार आहे शिरा. तर बघूया आता शिरा कसा होतो आहे. आणि शिवजयंतीसुद्धा साजरी करायला जायचं आहे, तो आम्ही लवकरात लवकर आवरून मग शिवजयंतीला सुद्धा जाणार आहे. तर हा ब्लॉग पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो. तर आता मी उठून आंघोळ वगैरे केली. तर उठून बघले तर अक्षता शिरा बनवत होती. तर जसं की आमचं काल ठरलेलं आहे की आज शिवजयंतीनिमित्त शिरा बनवायचा आहे. तर आता अक्षता शिरा बनवते, तुम्हाला दाखवतो. झालाय का? किती वेळ लागेल अजून? तर आता बघू आम्ही थोडा शिरा खाऊन मग शिवजयंतीला जाऊ. काल तुम्हाला दाखवलं व्हिडिओची रात्रीची होती. तर आम्ही आता सकाळी पण बघत जाणार आहे आणि बघू शिवजयंती किती वाजता येते त्या टाईमवरती जाऊ आणि मग तिकडची पण व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू. ठीक आहे, तर भेटू आपण थोड्या वेळ. हॅलो. तर आता आम्ही बसलो शिरा खायला. सांग कसं गड झालाय. झाल्या बरोबर आले, गोड वगैरे पण सगळं बरोबर आहे. एकदम बरोबर झाले, छान झालंय, छान. तर आता आम्ही खातो आणि मग बघूया पुढचा प्लॅन. तर गाईज आम्ही आता निघालोय तयारी करून शिवजयंतीसाठी. तर बघूया तिकडे काय प्रोग्राम वगैरे आहेत का आणि मग आम्ही तुम्हाला दाखवतो. मग पण निघालाय जरा आवरावर करते. सोमने घातले कोल्हापुरी चक्क किती दिवसांनी. तर आता आम्ही निघालोय घरातून, बघूया. फुगा फुगलाय. सर्दी झाली ना म्हणून डोक्यात झालाय राग लगेच. वाकड्या पाय लेपूला पाय वाकडेच जातो. गाईज आता आम्ही आलोय नदीच्या इकडे. आणि त्याच्या पुढे तो शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. रात्री आम्ही चालतच आलेलो कारण हे जवळ आहे आमच्या इथून. आणि आता आम्ही स्कूटीने आलो. तर हा जो ब्रिज आहे तो नवीन आहे आणि बाजूला ही नदी आहे, उल्हास नदी. आणि हा इकडे हा साईडला आहे जुना ब्रिज. इंग्रजांच्या काळातला, शिवम सांगतोय की इंग्रजांच्या काळातला आहे तो ब्रिज बाजूचा. खाली पण छोटा ब्रिज होता इंग्रजांच्या काळातला. आणि इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे जो की गेल्या 3 महिन्यातच बनवला आहे. कारण आम्ही एकदा लास्ट आलेलो नोव्हेंबरमध्ये, तेव्हा इथे नव्हतं काय काम वगैरे झालं. आणि आता फेब्रुवारी आहे तर 3 महिन्यात त्यांनी ते काम पूर्ण केलं आहे. तर आता आम्ही गाडी पार्क करतो आता. हा, नीट कर, नीट. छान दिसला पाहिजे, छान दिसला पाहिजे, नीट कर केस. ती एंट्रन्स आहे ना, मला दाखवू दे ना. तर रिक्षावाला बघतोय ती थांबते की घ्यायच्या मध्ये. तर आय थिंक शिवजयंतीचा कार्यक्रम झाला आहे. तर इथे सगळे आलेत पुतळा
सोहळा बघण्यासाठी. तर एंट्रन्स पण खूप छान आहे आणि बाजूच्या एरियामध्ये पण खूप छान झाडं वगैरे लावले. तर गाईज आता आम्ही इथे आलोय आणि स्टॅच्यू पण बघितलाय आणि फोटो पण काढलेत थोडेसे. आज कार्यक्रम झालाय की नाही काय माहीत नाही, की परत संध्याकाळी असेल कदाचित कार्यक्रम अजून. हां येऊ आम्ही परत संध्याकाळी. आता फोटो वगैरे काढून घेतले, बरोबरीने फोटो वगैरे काढलेत. आम्ही पण फोटो वगैरे काढून झाले तसे. थोडा टाईम बसतो मग जाऊ. तर इकडे सेटअप वगैरे चांगला केलेला आहे, म्हणजे मावळे वगैरे एंट्रीला जसं की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती होतं तसेच सेम इथे पण मावळे वगैरे उभे ठेवलेत. तसं इकडे इथे पण बघू शकता तुम्ही. इकडे एंट्रीला या एंट्रीची सुद्धा मावळे आणि तोफ वगैरे आहेत. तर इकडनं लोक गाडी वगैरे घेऊन येतात, तिथं गर्जना वगैरे देऊन जातात. तुम्हाला आवाज येत असेल मध्ये मध्ये थोडं ते बघा. शांत झाले आता. ठीक आहे. थांब जरा झूम झालं. गाड्या बघ तू आता. सिक्युरिटी गार्ड आहे माझा. तर काही आता आम्ही ते पुढे चाललोय. समोर जिथे बसायची व्यवस्था केली थोडीफार छान, झेंडे वगैरे लावलेत आणि हा गेट आहे. नदीचा व्ह्यू दिसतो इथे. तुम्ही बघू शकता इथे सगळे. रात्री आम्ही तर खूप जण बसलेलेत त्याच्यामुळे, आणि रात्री इतकं नीट दिसत नव्हतं. इथे जर तुम्हाला यायचं असेल तर बदलापूर वेस्टला नदीचे जे रमेश, तर तुम्ही बदलापूरला राहत असाल तर तुम्ही विजिट करू शकता. खूप छान स्टॅच्यू बांधलाय शिवाजी महाराजांचा आणि व्ह्यू पण खूप मस्त आहे. तर आता बघूया इथे थोडेसे फोटो वगैरे काढतो, मग भेटूया थोड्या टाइमने. हॅलो गाईज. तर आता आम्ही पाया वगैरे पडलोय, फोटो वगैरे काढलेत आणि शो मर्दा येतोय म्हणून तो ॲडजस्ट करतोय फोन. तर अशा प्रकारे हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय कर.